नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आजचा हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची उपपीठ मानले जाणाऱ्या अंबेजोगाई नगरीत. खरं तर अंबेजोगाई हे माझं सासर, त्यामुळे इथल्या मातीशी आणि देवीशी माझं एक वेगळंच नातं आहे. आम्ही जरी मुंबईला राहत असलो तरी पण सासरी आलो की आई योगेश्वरीची ओढ आम्हाला मंदिरापर्यंत घेऊन येतेच. खरं तर यावेळी निमित्त होतं माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या लग्नाचं. लग्नाची सगळी विधी आणि कार्य आटपून आम्ही आता निघालो आहोत आईच्या दर्शनासाठी. चला तर मग तुम्ही माझ्यासोबत आई योगेश्वरीचे दर्शन घ्या. हे बघा, मंदिराचे हे भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार. असं म्हणतात की हे मंदिर खूप प्राचीन असून शिलाहार राजाच्या काळात बांधले गेले आहे. इथली शांतता आणि प्रसन्नता मनाला खूप उभारी देते. चला आता आपण मंदिरात जाऊया. मित्रांनो, योगेश्वरी आई केवळ अंबेजोगाईचीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिरासोबत एक खूप सुंदर पण तितकीच हळवी कथाही जोडलेली आहे. असे मानले जाते की अंबेजोगाईची योगेश्वरी देवी आणि परळीचे प्रभू वैद्यनाथ, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत, त्यांचे लग्न ठरले होते. वैद्यनाथ प्रभू लग्नासाठी मोठी वरात घेऊन परळीहून अंबेजोगाईकडे निघाले होते. लग्नाचा मुहूर्त पहाटेचा होता. कथेनुसार हे लग्न होऊ नये अशी देवांची इच्छा होती, कारण देवीचे कार्य वेगळे होते. तेव्हा नारद मुनीने एक युक्ती केली. वरात अंबेजोगाईच्या वेशीवर असतानाच नारद मुनीने कोंबड्याचे रूप घेऊन आरवले. पहाटेचा कोंबडा आरवला याचा अर्थ लग्नाचा मुहूर्त टळला असे समजून वैद्यनाथ प्रभू आणि त्यांची वरात तिथूनच मागे फिरली. देवी योगेश्वरी लग्न मंडपात वाट पाहत राहिली, पण वरात आलीच नाही. देवीला जेव्हा हे समजले तेव्हा ती खूप रागावली. लग्नासाठी जे जेवणाचे बेत केले होते ते तांदूळ आणि अक्षता होत्या, त्या रागाच्या भरात देवीने फेकून दिल्या. असे मानले जाते की त्या अक्षतांचे रूपांतर पांढऱ्या खड्यात झाले. आजही अशी परंपरा आहे की अनेक भाविक आधी अंबेजोगाईला देवीचे दर्शन घेतात आणि मग परळी वैजनाथचे दर्शन घेतात, जणू काही त्या अधुऱ्या राहिलेल्या भेटीला पूर्ण करण्यासाठी. मस्त दर्शन झाले. देवीचे रूप बघून खरंच डोळे तृप्त झाले. अंबेजोगाईला आला आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले नाही तर तुमची वारी अपूर्णच आहे. तुम्ही कधी अंबेजोगाईला आला आहात का? किंवा तुम्हाला ही कथा माहिती आहे का? जर तुम्हाला हे माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.